राम राम नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान थाळी. तुम्हाला कळलंच असेल, वांगी भाजली, त्यानंतर गाजर घेतलेले आहेत, गाजराची कोशिंबीर करणार आहे, वांग्याचं भरीत करणार आहे आणि वांग्याचं भरीत म्हणल्यानंतर भाकरी तर आलीच मंडळी, नाही का. तर मी गाजर खिसून घेतले. खिसून झाल्यानंतर कुंड्यामध्ये काढून त्यामध्ये साखर, कूट, मीठ, दही असं घालून छान मिक्स केली आणि खूप सुंदर अशी गाजराची कोशिंबीर झाली. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आता थोडा उन्हाळा आहे ना, तर त्यासाठी बाहेर दही फसफसू शकतं, म्हणून मी कोशिंबीर झाकून फ्रीजमध्ये ठेवली, कारण जेवायच्या वेळेस आपण ते बाहेर काढू शकतो त्यामुळे. त्यानंतर मी घेतलं भरीत करायला. भरितासाठी मंडळी कांदा तर लागणारच, त्यामुळं मी कांदा चिरायला घेतला. छान असा एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला आणि भरितासाठी मी 2 वांगी घेतली होती. तर 2 वांगी मी छान भाजून घेतली, खरपूस अशी भाजून घ्यायची. आणि भाजून घेताना वर वांग्याला तेल लावायचं, म्हणजे त्याचं जे वरचं साल असतं ते पटपट निघण्यास मदत होते. यानंतर मी वांगे एका कुंड्यामध्ये घेतले, ते सुरीने छानपैकी स्मॅश करून घेतले. त्यामध्ये छान कांदा घातला चिरलेला आणि मग कूट, त्यानंतर मीठ आणि तिखटमध्ये मी काय घेतलं होतं, काळा मसाला, हळद, हिंग, धण्याजिऱ्याची पूड आणि गोडा मसाला असं हे सगळं वरतून घालायचं. फोडणीमध्ये यापैकी काहीही घालायचं नाही, कारण असा वास छान लागतो मंडळी. पुढे आता भाकरी करणार आहे. भरीत झालं, कोशिंबीर झाली, मग आता भाकरी तर आलीच ना. भाकरीचं पीठ मी छान चाळून घेतलं. हे थोडंसं मंडळी पीठ जुनं असल्यामुळं मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, की जुनं पीठ जर असेल तर भाकऱ्या नीट होत नाहीत. तर त्यासाठी काय करायचं, पीठ घालून आधी भाकरीचं पीठ छान मळून घ्यायचं. पण आपण जेव्हा भाकऱ्या थापत असतो तेव्हा आपल्या घरात जर तांदळाची पिठी असेल किंवा तांदळाचं पीठ दळून आणलेलं असेल, काहीही चालेल, तर त्यावर भाकऱ्या थापायच्या. खूप सुंदर होतात. कारण कधी काय होतं, खूप जुनं जर ज्वारीचं पीठ झालं असेल तर त्याच्या भाकऱ्याच्या ज्या कडा असतात त्या निसटायला चालू होतात आणि भाकरी तुटू शकते. तर आमच्याकडे बऱ्याच वेळेस भाकरीचं पीठ संपतं लवकर, पण ह्या वेळेस थोडं जास्त राहिल्यामुळे माझ्याही भाकऱ्या अशा होण्याची शक्यता वाटत होती. म्हणून मी आधी छान हे भाकरीचं पीठ तिंबून घेतलं आणि मग मी थोडंसं त्याला लावण्यासाठी तांदळाची पिठी घेतली आणि मग मस्त काय मंडळी विचारूच नकात, इतक्या छान भाकऱ्या त्यावर थापल्या जात होत्या की गोल गरगरीत चऱ्या न पडता अशा छान मी छोट्या छोट्या भाकऱ्या केल्या. आणि मंडळी ज्वारीची भाकरी ही कधीही खायला चांगली लागते. ती गरम गरम असू दे किंवा शिळी झाल्यावर असू दे किंवा दुसऱ्या दिवशी कडक झाल्यावर पण असू दे. कारण गरम गरम असेल तेव्हा आपण ते मस्त पापुद्रा सुटलेला असतो तो कट करून त्याच्या आतमध्ये तेल आणि मोहरीची फोडणी, जिऱ्याची फोडणी, हिंग वगैरे घालून मस्त त्यामध्ये ती फोडणी घालून तशीही भाकरी खाऊ शकतो. आणि संध्याकाळी म्हणाल तर थोडीशी ती एका ताकात भिजवून म्हणा, कोण दुधात भिजवून असं खातं. आणि दुसऱ्या दिवशी कडक झाल्यावर छान बटाट्याची आमटी असेल किंवा मुगाचं वरण असेल, तुरीची आमटी असेल, असंही खातात मंडळी. असे ही भाकरीची चव आहे वेगवेगळ्या पद्धतीची. तर तुम्हाला कशी आवडते हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने माझी गावरान थाळी तयार झाली. ताक, कलिंगड, 2 भाकऱ्या, भरीत आणि गाजराची कोशिंबीर. धन्यवाद.